नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे रविवारचा 15 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि सुरुवातीला काल नागराजने विचारलं होतं ना प्रियाला की कसलं केलं प्लॅनिंग, तुम्ही काय केलं, तर त्यावर आता प्रियाने पुन्हा कसं झालं हे सगळं सायलीचं प्लॅनिंग ते नागराजला एक्सप्लेन केलंय आणि ते आपल्याला आता इथे दाखवलंय सुद्धा। प्रिया म्हणत असते नागराजला, सांगते सगळं सांगते। काल सायली घरातून सकाळीच निघाली होती कुसुमकडे जायला आणि त्यानंतर ती कोळेकर चौकात येईल हे मला माहित होतं। तिला अडकवण्यासाठी चांगला चान्स होता आणि आता सायली कुसुमकडे जायला निघाली आहे। ते सगळं त्यांनी आता इथे आपल्याला दाखवलंय प्रेक्षकांनो की कशा पद्धतीने या प्रियाने प्लॅन केला आणि सायलीला अडकवलं। सायली अशी जात असते रस्त्यानी आणि समोरून तो मुलगा रडतोय कारण 2 गुंडांनी त्याला पकडले। ऑलरेडी त्याचं किडनॅपिंग महिपतच्या 2 गुंडांनी केलेलं असतं। तो मुलगा रडत असतो, सायली अशी समोरून येत असते आणि सायलीच्याच मागे काही अंतरावर आपल्याला प्रिया दिसतीये। प्रिया सायलीचा पाठलाग करते। अहो आश्चर्य नाही का सायली दिसली कॅमेऱ्यात पण प्रिया नाही दिसली हेरगिरी करताना। पण बघा गंमत काय घडली आहे, प्रिया अशी चोरून बघत असते सायली त्या मुलाजवळ गेली की नाही, काय करते सायली आणि तिचा प्लॅन एक्झिक्यूट होतोय की नाही याकडे लक्ष ठेवून असते प्रिया। आता तो मुलगा सतत रडत असतो आणि कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नसतं। त्यामुळे सायलीने माणुसकीच्या नात्याने त्या मुलाला विचारलं, तर साहजिक आहे कोणीही विचारेलच ना ज्याचं मन चांगलंय, काय रे बाळा, अरे का रडतोयस, असं म्हणून सायली त्या बाळाच्या जवळ जाते, म्हणजे त्या मुलाच्या जवळ जाते। इथे ना तबल्याचं म्युझिक फार वेळ वाजवलंय त्यांनी, जे ऐकायला भारी वाटलंय। प्रिया आता विचार करत असते, हिला फार पुळका येतो ना दुसऱ्यांना मदत करायचा, सतत हिला मदतच करायची असते ना लोकांची। कर मदत आता त्याची आणि भोग तुझ्या कर्माची फळं। आता सायली त्या पोराला मदत करते म्हणून प्रिया असं बोलत असते मनातल्या मनात। आता सायली म्हणत असते त्या बाळाला, अरे राजा, अरे का रडतोयस तू, अरे तुझं नाव काय आहे, अरे तू का रडतोयस बेटा, अरे रडू नकोस, तुला भूक लागली आहे का, हे बघ माझ्याकडे बिस्किट आहे, देऊ का तुला बिस्किट। आता तिने एक छान चॉकलेट बिस्किट काढलंय आणि त्या मुलाला दिलंय, पण तरी तो मुलगा रडायचा थांबे ना, कारण त्या मुलाला गुंडांनी पकडलं होतं आणि तो मुलगा ते काही सायलीला सांगे ना, तो फक्त रडतोय बरं का। आता समोर सरबताची म्हणजे ते बर्फावालीची गाडी आहे ना, सायली त्याला सरबत पाजायचं म्हणून तिथे नेते। आता सायली त्या बर्फावालीकडे गेली आहे ना, तेव्हा प्रिया बघा कशी बघते, सारखी मधून सारखी प्रिया दाखवली आहे। आजचा एपिसोड इंटरेस्टिंग दाखवला। आता सायली त्या बर्फावालीला विचारत असते, अहो ताई, तुम्हाला माहिती आहे का हा मुलगा कोण आहे, अहो रडतोय, हो घाबरलेला दिसतोय, बघा ना काही बोलत नाहीये। आता ती बर्फावाली सायलीला उत्तर देते, मला नाही माहिती। तेवढ्यात आता प्रिया त्या गुंडांना फोन करते, ए जाय रे लवकर जाय, आता त्या पोराला पकड। आणि आता म्हणजे पकड म्हणजे बघा आता ते गुंड असं दाखवतात की त्या मुलाचे ते नातलगच आहेत। आता तेवढ्यात ते महिपतचे गुंड तिथे जातात, त्या मुलाला म्हणतात, अरे तू इथे काय करतोय, चल, अरे तुझी आई वाट पाहते बेटा, चल लवकर। पण एक गोष्ट नोटीस केली मी, ते जे लोक आहेत ना ते गुंडांसारखे दिसत होते, त्यामुळे सायलीला शंका पण नाही आली त्यांच्यावर। हे नवल आणखीन दुसरं पण आता बघा सायली त्या बाईला पैसे देत असते त्या मुलाने न पिलेल्या शरबताचे आणि आता तिथून ती निघून जाते। तेवढ्यात प्रियाने आता फोन केलाय, प्रियाने त्या गुंडाला फोन लावलाय आणि त्याला म्हणते, हॅलो, काम अगदी परफेक्ट केलंयस तू, आता त्या पोराला कुठेतरी लपवून ठेव आणि त्याच्या आई बापाला सांग सायलीने पळवलंय म्हणून त्याला। नाही, सायलीने ते बिस्किट वगैरे खाऊ घातलं ना त्या पोराला, ते CCTV फुटेज पोलिसांपर्यंत पोहोचव आणि पैसे मी नाही देणार रे तुला, पैसे तुझा बॉस तुला पोहोचवेल, महिपत शिखरे। काम मी करते आणि फायनान्स महिपत शिखरे करतो, लक्षात ठेव। प्रियाचं बोलणं संपल्यावर पुन्हा बर्फावाली दाखवली आहे जी प्रचंड घाबरलेली असते, ती सुद्धा या प्लॅनचा सहभागच होती। प्रिया आता सांगत असते नागराजला, बघा हे एवढं सगळं जुळवून आणलं होतं मी आणि अण्णा सरांच्या माणसांनी माती खाल्लीच। त्या सायलीला काय अशी एका दिवसात बाहेर काढायची होती का आपल्याला, तिला जेलमध्ये सडवायची होती, मग अद्दल घडवायची होती त्या सायलीला, एवढं साधं जमलं नाही का हो तुम्हाला अण्णा सर। आता महिपत चिडून म्हणतो, अय चिचुंद्रे, देवानं तुला तोंड दिलं म्हणून आणि तोंडात ती जीभ दिली म्हणून 24 तास ती वळवळत ठेवली पाहिजे असं काही नाहीये। त्या पोराला अशाच ठिकाणी लपवायला पाहिजे होतं जिथे माझं नाव येणार नाही, म्हणून त्या बर्फावालीला पैसे दिले ना। आता ती बाई ऐन टायमाला वळली फिरली, त्याला मी काय करू। आता प्रियाला फोन आलाय अश्विनचा। प्रिया आता या दोघांना खुणवते, बोल नका कोणी, माझ्या नवऱ्याचा फोन आहे, अश्विनचा फोन आहे। लगेच महिपत खूप उडवतो तिची प्रेक्षकांना, महिपत नागराजला खुणवतो, ए बोल नको। प्रिया अश्विनला म्हणते, हॅलो अश्विन बोल। आता अश्विन म्हणतो, अगं ए तन्वी, अगं एकत्र घरी जाणार होतो ना आपण,
अगं कुठेस तू? अगं केव्हाचं नेहमीच्या स्टॉपवर मी वाट बघतोय तुझी, किती वेळ झालाय मला इथे येऊन. प्रिया म्हणते, अरे हो पोहोचतेच आहे मी, 5च मिनिटात पोहोचते. अश्विन म्हणतो, अगं तन्वी लवकर ये ग, मला ना घरी लवकर पोहोचायचंय बघ. दादा किती स्ट्रेसमध्ये तुला माहिती आहे ना. आणि त्यातनं आणि आय होप आता घरचं वातावरण जरा नॉर्मल झालं असावं. आणि तसंही या अशा परिस्थितीत मला बाहेर पडावं लागलं ग इमर्जन्सीसाठी. आपण जरा लवकर घरी जाऊयात का? लगेच प्रिया म्हणते, हो हो अरे आपण जाऊया लवकर. पण काय झालं की माझ्या 2 लाडक्या मैत्रिणींशी गप्पा मारण्यात एवढी बिझी होते मी की कळलंच नाही रे मला माझा वेळ कसा गेलाय. आता प्रिया जेव्हा लाडक्या मैत्रिणी असं बोलते ना तेव्हा नागराज आणि महिपत दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात. प्रिया म्हणते, अरे अश्विन निघतेच आहे रे मी, पोहोचते ना, चल बाय बाय, असं म्हणून तिने फोन ठेवलाय. आता लगेच नागराज म्हणतो, काय गो प्रिया, आता तू तुझ्या 2 लाडक्या मैत्रिणींना सोडून तुझ्या लाडक्या नवऱ्याकडे जाणार का तू? आता नागराज हे सगळं कुठल्या उद्देशाने बोलला असेल हे तुम्हाला कळलंच असेल. प्रिया नागराजला उत्तर देते, बिनकामाच्या मैत्रिणींपेक्षा माझा हा कामाचा नवरा परवडला. कमीत कमी तो सुभेदारांच्या पुढे ढाल बनून तरी उभा राहतो, उपयोगी पडतो तो माझ्या. तुमच्यासाठी मी माझ्या नवऱ्याला नाही नाराज करू शकत. आता प्रिया जे काही बोलली आहे ते टचकन लागलंय महिपतला. प्रिया आता तिची पर्स उचलून निघून जाते. आता महिपत म्हणतो, नागराज शेठ 1 दिवसीची ढाल आहे ना. आता बोलता बोलता तो स्वतःला थांबवतो, पण नागराजला जे कळायचे ते कळलंय आणि आपल्याला सुद्धा. म्हणजे हा अश्विनच्या जीवावर उठणार आहे कधी ना कधी महिपत. तर बघा पुढे सकाळ झालेली दाखवली आहे. आता मला इथे ना थोडं हसू आलं, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. अर्जुन आता पहाटे पहाटे उठलाय आणि आता उठल्या उठल्या त्याला सायली बाजूला दिसे ना. अय्या आमच्यासारखीच आहे बेडशीट. आता तो उठला आणि सायली सायली आवाज देऊ लागला. देवा ती बाथरूममध्ये असते. आता तो जोरदार ओरडतो, कुठे सायली? आता ती पळत पळतच येते. अहो काय झालं? तिला बाथरूमला तर जाऊ द्यायचं. असं हसू आलं थोडंसं, तुम्हालाही येईलच. तर आता अर्जुन म्हणतो, कुठे गेली होतीस तू? सायली म्हणते, अहो इथेच तर होते मी. अर्जुन म्हणतो, तुला सांगितलं ना मी सकाळी उठल्या उठल्या मला तुझा चेहरा दिसला पाहिजे बस. सायली म्हणते, तुम्हाला काय वाटलं मला पोलीस घेऊन गेले? अर्जुन म्हणतोय, अशी नाही मस्करी करायची बायको. सायली म्हणते, अहो तुम्हाला सांगितलंय ना मी की पुन्हा नाही होणार असं काही. मी दिलंय ना वचन तुम्हाला असं. आणि तुमची बायको वचन पाळण्याच्या बाबतीत किती पक्की आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि तरी सुद्धा तुमचा चेहरा भिजलेल्या खोबऱ्यासारखा झालाय. अर्जुन म्हणतो, बायको परवा जर तू माझ्या जागी असतीस ना तर तुला कळलं असतं असं का झालंय. सायली म्हणते, हो मला माहिती आहे पण नाही होणार असं. चला तुम्ही आवरा बरं, पटकन पटकन आवरा. बाई ते नवऱ्याचं प्रेम. पण आता अर्जुन आवरून सावरून बसला नाश्त्याला तिथे टेबलवर. आता प्रिया मुद्दाम भांडणं उकरून कशी काढते बघा. सायली सर्व करत असते त्याला म्हणजे चहा वगैरे. आणि प्रिया म्हणते, अगो सायली तू जेलमधून सुटून आलीस ते खूप छान झालं गो बाई. हिला कोणी विचारलं का? पण नाही, मध्ये मध्ये बोलायची सवय काहीची जात नाही. आता ही जेव्हा अशी बोलायला लागते ना तेव्हा प्रतापराव, कल्पनाताई सगळेजण हिच्याकडे पाहत असतात. प्रिया म्हणते सायलीला, पण सायली काही म्हणा, चूक ना तुझीच होती ग. असं अनोळखी लहान मुलाला बिस्किट वगैरे खाऊ घालायची काय गरज होती तुला? सुभेदाराच्या सुनेला शोभतं का असं वागणं? आता ही गोष्ट कल्पनाताईंनाही खटकते. अर्जुनला तर राग येतो नेहमीप्रमाणे. प्रिया म्हणते, तुला कळायला हवं होतं सायली हे सगळं. त्यावर आता अर्जुन म्हणतो, रस्त्यावर रडत असलेल्या लहान मुलाला मदत करणं सुभेदारांच्या सुनेला शोभत नाही तर मग काय शोभतं तन्वी? मग घरात भांडणं लावणं शोभतं का सुभेदाराच्या सुनेला? अश्विनला सुद्धा आता ही गोष्ट खटकते. प्रिया लगेच एक्सप्लेन करायला लागते, अर्जुन मी एवढंच म्हणत होते की. आता प्रतापराव तिला खोडतात आणि म्हणतात, तन्वी कोणाला जर मदतीची गरज असेल ना तर ती नक्कीच करायला हवी आणि सगळे सुभेदार तेच करतात हा तन्वी. आता लगेच अर्जुन सायलीकडे बघतो. प्रिया म्हणते, हो बाबा मला मान्य आहे ते सगळं, पण असं घाणेरडे आरोप केले गेले तर चिखलफेक सुभेदारांच्या नावावर नाही का होणार? प्रियाला असं दाखवायचंय की सायलीमुळे सुभेदारांची बदनामी होते वगैरे वगैरे. काहीतरी करून आपलं भांडणं उकरायचे, आपलं दुसरं काय. आता अर्जुन म्हणतो, कोणावर चिखल उडलाय हे महत्वाचं नाहीये. काय आहे ना तन्वी, कोणी चिखल उडवला हे महत्वाचं आहे. आता हा टोमणा तन्वीला बरोबर लागलाय, कारण तिनेच हे उद्योग केले हे तिला मनातनं बरोबर माहिती आहे. आता अर्जुन म्हणतो, सायलीला अडकवणाऱ्याला मी शोधून काढणारच आहे. हा सगळा उद्योग कोणी केलाय?
तो मी शोधून काढणारच आहे. आता अर्जुन जेव्हा असं बोलत असतो तेव्हा प्रिया मनातनं चांगलीच घाबरलेली असते. पण आता बघा कुठेतरी हा विषय संपवण्यात आलाय. एका अर्थी बरं झालं हा विषय संपला, कारण पुन्हा 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 तेच उघडण्यात काही अर्थ नाहीये. आता प्रतापराव म्हणतात अर्जुन हे बघ जाऊ दे, सोडून दे हा विषय. अर्जुन जेव्हा म्हणतो ना की मी त्या माणसाला शोधून काढेल, तेव्हा प्रिया घाबरून अर्जुनकडे अशी बघत असते. पण बघा प्रेक्षकांनो, मी नेहमीच म्हणते की हे असे प्लॅनिंग करतात की स्वतःहून अडकवतात स्वतःला. आता हे प्रतापराव म्हणतात अर्जुन सायलीच्या बाबतीत जे काही झालं ना, आपण ते वाईट स्वप्न समजून सोडून देऊयात. आता लगेच हिला विषय पुन्हा वाढवायचा असतो प्रियाला. ती म्हणत असते बाबा मी काय म्हणते. शेवटी कल्पनाताई म्हणतात अगं काही नको म्हणू तन्वी, या मुलीचा त्या सगळ्यामध्ये हात नाहीये, हे झालंय ना सिद्ध, आणि म्हणूनच पोलिसांनी सोडलंय ना तिला. त्यामुळे आता हे विषय बंद करा. पण आता कल्पनाताई सायलीची बाजू घेतात, त्यामुळे सायलीला गारगार वाटतंय आणि अर्जुनला सुद्धा. कारण पुढे त्या एकच वाक्य बोलतात कल्पनाताई. त्या म्हणतात काही असू देत तन्वी, बाकी ही मुलगी मुलांना पळवत वगैरे असेल या बाबतीत माझाही विश्वास नाहीये हं. त्यामुळे तन्वी तू आता सारखा सारखा हा विषय काढणं बंद कर. आता या कल्पनाताईंनी एवढी समर्थपणे सायलीची बाजू घेतली म्हणून सायलीला एकदम छान वाटतं. सायली पटकन त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करते आणि म्हणते आई आज नाश्त्याला काय करू. कल्पनाताई म्हणतात नाही नाही काही नको करू. आता अश्विन घाबरतो आणि म्हणतो मम्मा अगं असं काय करतेस, आजही तू आम्हाला उपाशीच ठेवणार आहेस का. त्यावर कल्पनाताई म्हणतात अरे नाही रे बाबा अश्विन, अरे काय ना माझा आणि पूर्णाईचा आज भागवत एकादशीचा उपवास आहे, त्यामुळे पूर्णाई मंदिरात गेल्यात ना. बरं मला सांगा तुम्ही कोणी करणार आहात का एकादशीचा उपवास. आता अर्जुनला फक्त साबुदाण्याची हुसळ म्हणतो आम्ही, साबुदाण्याची खिचडी त्याला खायची असते म्हणून तो हात वर करणार असतो. पण तेवढ्यात सायली म्हणते आई माझा असतो बरं एकादशीचा उपवास अगदी दरवर्षी, आणि मी तो निर्जळी करते. पण आई मी तुमच्यासाठी साबुदाणा भिजत घातलाय. प्रतापराव म्हणतात सायली अगं निर्जळी उपवास करणार बेटा तू, अगं तुला खूप विकनेस आहे, अजून तुला आरामाची गरज आहे आणि तुला हा उपवास करायला कसा जमेल बरं सायली. सायली म्हणते बाबा मी बरी आहे आता आणि मला जमेल उपवास करणं. आता प्रतापराव म्हणतात चला बरं झालं, एका अर्थी उत्तम झालंय. ज्यांना ज्यांना उपवास करायचा आहे त्यांना करू देत, त्यांच्या निमित्ताने आपल्यालाही आपली साबुदाण्याची खिचडी मिळेल थोडी थोडी. काय रे अर्जुन चालेल ना तुला. अर्जुन म्हणतो अरे म्हणजे काय बाबा डन. आणि आता सगळेजण खुश आहेत. आता प्रियाला वाटतं आपल्यालाही साबुदाण्याची खिचडी खायची आहे, पण आता थोडीशी खाऊन कशी चालेल. मग लगेच म्हणते मग माझा पण उपवास आहे आज. ती अशी भारी बोलते ना मध्ये, म्हणजे तिच्याशी कोणी बोलत नसतं बरं का, आणि मध्येच काहीतरी बोलायला जाते, त्यामुळे हसायला येतं. आता तन्वी म्हणते हो 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 माझा पण उपवास आहे आज. विमल पाहायलाच लागते तिच्याकडे आणि अश्विन सुद्धा आश्चर्याने बघतात बिचारे दोघं जण तिच्याकडे. मी कालच ठरवलं होतं अरे मी उपवास करणार आहे म्हणून. आता हे ती अश्विनकडे बघून बोलत असते बरं का, आणि म्हणते कशी मी सुभेदाराची सून आहे ना, मग मला आहे भागवत एकादशीचा उपवास. आता लगे नमस्कार वगैरे करते भागवत एकादशी म्हटल्यावर. प्रेक्षकांनो व्हॉट अ जोक, म्हणजे सुभेदाराची सून असल्यावरच उपवास करता येतो का, बाकीच्या सुना करत नाहीत का उपवास. असो काहीतरी फनी बोलते प्रिया मजेशीर. तर सायली म्हणते आई मग मी साबुदाण्याची खिचडी करायला घेते हं, आणि आणखीन काही वेगळं करायचं आहे का उपवासाचं तुमच्यासाठी, पूर्णाजीसाठी आणि प्रियासाठी काही वेगळं करू का. आता तेवढ्यात अस्मिताबाईची एंट्री झाली आहे. खरं तर प्रियाला एखादा पदार्थ सांगायचा असतो बरं का, पण बिचारीचे शब्द तोंडातल्या तोंडातच राहिलेत. अस्मिता येत म्हणते मी उपवास करणार नाहीये. ती दारातच आली आहे आणि म्हणते कशी मी भरपेट खाणार आहे. अस्मिताची एंट्री मस्त दाखवली आहे त्यांनी. पण अस्मिता आल्यामुळे आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना आनंद झालेला नाही आहे, कारण सायलीला ती त्रास देणार आहे ना. खरं तर प्रेक्षकांना अस्मिता आली आहे आणि तिचं हृदय परिवर्तन झालंय असं त्यांनी दाखवलं असतं ना, तर बघायला जरा भारी वाटलं असतं. तर अशा पद्धतीने प्रत्येक जण अस्मिताचं वेलकम करताय. अस्मिता वेलकम टू ठरलं तर मग. आता ती आली आहे आणि सगळेजण म्हणजे तिची आई तिला मिठी मारते. अगो बाई आली अस्मिता. अर्जुन खुश झालाय, हा अश्विन खुश झालाय. तशा लेकीबाळी आल्या की आनंद द्विगुणित होतो, हे तितकंच खरं आहे प्रेक्षकांनो. आता मध्येच त्यांनी एक छोटासा सीन नागराजचा दाखवलाय बरं का. नागराज त्याच्या घराच्या स्वयंपाकघरात आहे आणि विचार करतोय प्रिया गेली तेव्हापासून या वहिनीला गोळ्या देण्याकडे जरा दुर्लक्षच होतोय. वहिनीचा मेंदू आजकाल जरा जास्तीच चालायला लागलाय, तल्लख होतोय फार. गोळ्या तर तिला द्याव्याच लागतील.
खिशातनं त्याने एका गोळ्याची बाटली काढली आणि विचार करतोय, अरे देवा, एकच गोळी राहिली आता. पण तरी सुद्धा ती गोळी त्याने ग्लासमध्ये टाकली आणि त्यात गरम दूध ओतत असतो. कमाल आहे ना, हातानेच पातेलं धरलंय त्याने गरम गरम आणि तोंडाने पुंकर मारत असतो. तेवढ्यात तिथे त्याची बायको येते सुमन आणि त्याला बघून अशी जोरात ओरडते, अगो बाई. आता तो घाबरतो ना नागराज, त्याला वाटतं चोरी पकडल्या गेली आपली. सुमन मोठ्याने ओरडते, हे काय करताय तुम्ही? नागराजला वाटतं आता संपला सगळा विषय, कळलं बायकोला. प्रेक्षकांना सुमनचे एक्सप्रेशन भारी असतात हा. सुमन म्हणते, अगबाई माझा तर विश्वासच बसत नाहीये. नागराज घाबरतो आणि म्हणतो, कशावर ग? आता सुमन म्हणते, माझा नवरा चक्क स्वयंपाकघरात. अगो बाई, माझा नवरा स्वयंपाकघरात दिसतोय, सूर्य पश्चिमेला उगवला की काय? आता लगेच नागराज हसतो आणि म्हणतो, हे वेडी आहे ग वेडी. अगं ते काय झालं सुमन, प्रतिमा वहिनी खूप अशी नाराज असते ना ग आजकाल. मग मला वाटलं असं तिला छान गरमागरम दूध बनवून देऊयात, म्हणून मी इकडे आलो ग स्वयंपाकघरात. मी तुला बघत होतो पण तू नव्हतीच ग घरात. आता ही सुमन म्हणते, अहो मागच्या अंगणात होते मी, तेवढ्यात तुम्ही दूध बनवलंच सुद्धा. नागराज म्हणतो, अगं आता बनवलंय ना, घे तू नेऊन दे बरं वहिनीला दूध. आता ही सुमन म्हणते, तुम्ही एवढ्या मायेने वहिनीची काळजी घेताय ना, मग तुम्ही तुमच्या हाताने द्या ना दूध. आता नागराज म्हणतो, अगं नको ग, कसं आहे मी दिलं तर तिला ऑकवर्ड होईल ना. वहिनीला कसं आजकाल मूड स्विंग होतात, तू कसं तिचे मूड स्विंग बरोबर सांभाळते, त्यामुळे तू तुझ्या हाताने सुमन, तुझ्या हाताने दे ना ग दूध, म्हणजे कसं वहिनीला जरा बरं वाटेल. आता सुमन जरा भोळीचे प्रेक्षकांनो, त्यामुळे ती पटकन म्हणते, हो मी आलेच वहिनीला दूध देऊन. आणि नागराजचा प्लॅन इथे सक्सेसफुल झालाय, पण मला नाही वाटत प्रतिमात्या ते दूध पितील. आता ते सगळा सीन ते उद्या दाखवतील. तर आता अस्मिताची अशी एंट्री झाली आहे, पण अस्मिता आल्या आल्या सायलीला टोमणे मारायला सुरुवात करते. आता प्रतापराव विचारतात, बेटा कशी आहेस तू? अस्मिता म्हणते, एकदम छान. कल्पनाताई म्हणतात, अगं कळवायचं ना बाळा यायच्या आधी. मग अस्मिता म्हणते, अगं सरप्राईज द्यायचं होतं मला आई तुला. अर्जुन म्हणतो, अगं अस्मिताई मी गाडी पाठवली असती ना तुझ्यासाठी. अस्मिता म्हणते, इट्स ओके रे अर्जुन. आता अश्विन सहज गंमत करत म्हणतो, अस्मिताताई तुला परदेश दौऱ्यात चांगलाच मानवलेला दिसतोय. आता अस्मिता म्हणते, तू गप्प बस हं अश्विन, मी तुझ्याशी एकही शब्द बोलणार नाहीये. अश्विन म्हणतो, अरे मी काय केलं आता? अस्मिता म्हणते, सख्खी बहीण इथे नसताना कोणी लग्न करायची हिम्मत तरी करतं का? अश्विन म्हणतो, काय गो अस्मिताई, व्हिडिओ कॉलवर चांगलं बोलत होतीस तू, आता काय झालं तुला एकदम? अस्मिता म्हणते, तुला असं समोरासमोर ओरडायचं होतं ना मला, म्हणून. आणि असं कोणी खरंच लग्न वगैरे करत नाही हा, बहीण इथे नसताना वगैरे. आता अश्विन म्हणतो, चुकलं ग अस्मिताताई, चुकलं, पण तुला माहितीये ना किती घाईघाई झालं सगळं. अस्मिता म्हणते, इट्स ओके, चल तुला माफ केलं हं अश्विन, कारण तू माझ्या लाडक्या तन्वीशी लग्न केलंय म्हणून तुला माफ केलं. आता असं म्हणून ती प्रियाला मिठी मारते आणि सायलीला टोमणा मारते की चला, माझ्या एका तरी भावाने डोकं वापरून चांगल्या मुलीशी लग्न केलंय, यातच मला आनंद आहे. आता हा टोमणा सायलीसाठी असल्यामुळे अर्जुनला आणि सायलीला फार वाईट वाटलंय. आता दोघांचे चेहरे जरा उतरलेत बरं का. प्रिया लगेच म्हणते, अस्मिता मला पण असंच झालं होतं, कधी एकदाची तुला भेटते आणि कधी नाही. प्रेक्षकांनो, हे बाकीचे सुभेदार चांगलेच टप्पे टोणपे सहन करताय प्रियाचे. आता अस्मिता तेवढी राहिली आहे, त्यामुळे अस्मितालाही प्रिया चांगली अद्दल घडवणार आहे हे खरं आहे. तर बघा आता अर्जुन आणि सायली जरा कोमेजून जातात बिचारे, पण असो. आता प्रिया म्हणते, अस्मिता अगं तू किती मोठं सरप्राईज दिलंयस. आता अस्मिता म्हणते, अगं अजून खूप सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला, मी गिफ्ट सुद्धा आणले तन्वी तुझ्यासाठी. आता तिला खाली वगैरे बसवतात या कल्पनाताई, ये अस्मिता अगं बस खाली. आता अस्मिता म्हणते, तन्वी तू माझी वहिनी बनवून आलीस ना, तर त्याचा आनंद आपण गिफ्ट वगैरे देऊनच सेलिब्रेट करूया. प्रिया लगेच सायलीकडे बघते बरं का, असं चिडवायच्या उद्देशाने. अस्मिताने मला गिफ्ट आणले, तुला नाही, असं तिच्या नजरेत जाणवत होतं. अस्मिता विचारते, कुठे गेली आहे? आता या कल्पनाताई तिला सांगतात, अगं आज एकादशी आहे ना, मंदिरात गेल्यात त्या दर्शनाला. प्रतापराव म्हणतात, काय ग अस्मिता, अगं तुझं लगेज कुठे, सामान कुठे तुझं? अस्मिता म्हणते, बाबा माझं लगेज माझ्या घरी आहे, तिथेच मी ठेवलंय सामान आणि मी तिथेच राहणार आहे ना आता. अर्जुन म्हणतो, काय बोललीस अस्मिता ताई, तू तुझ्या सासरी राहणार आहेस? बाप रे, हे मी जे ऐकतोय ते खरं आहे का?
अरे बापरे, सिरियसली आता मला चक्कर यायला लागलेत. अर्जुन आता तिची गंमत करत असतो बरं का. सगळे हसायला लागतात. अर्जुन म्हणतो मला आता चक्कर येते बापरे, हे ऐकूनच मला पाणी तरी द्या रे. सायली म्हणते काय हो तुम्ही चिडवताय. आणि सगळेच हसतात. अस्मिता म्हणते हो ॲक्च्युली काय झालंय, इथे आई बाबा एकटेच असतात ना, त्यामुळे सचिन म्हणाला की तो येईपर्यंत आई बाबांच्या सोबत राहा. मग प्रतापराव म्हणतात बरोबर डिसिजन घेतलास बेटा. कल्पनाताई म्हणतात अगं बाई जावई बापूला का नाही आणलं, तू एकटी झालीस. अस्मिता म्हणते मग जाऊ का माझ्या घरी परत. मग कल्पनाताई म्हणतात नाही ग बाई गंमत केली असं म्हणून त्या आता तिला जवळ घेतात. हिचा नवरा अजून काही दाखवला नाहीये प्रेक्षकांनो, पण दाखवतील डोंट वरी. आता सायली सहज म्हणते अस्मिताताई खरंच तुम्ही आल्यामुळे खूप छान वाटतंय. बघा ना सगळे किती आनंदात आहे, घरचं वातावरण एकदम छान झालंय बघा. आता सायली एवढं प्रेमाने बोलते अस्मिताशी, पण अस्मिता तिला डावलते, म्हणजे असं दाखवते की जसं काही सायली तिच्याशी काही बोललीच नाही. आणि लगेच म्हणते तन्वी तुझा कोर्स कसा चाललाय. आता अस्मिताने तिला टाळलं सायलीला हे प्रत्येकाच्या प्रकर्षणाने लक्षात आलंय. प्रतापराव, अश्विन, अर्जुन सगळेच जण जरा खटकले या सगळ्यांना. अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि तिला डोळ्याने खुणवतो जाऊ दे ग इट्स ओके, तिचा स्वभाव असाच आहे. पण तरी सायलीने जरा दुर्लक्षच केलंय. आता लगेच तरी सुद्धा सायली पुन्हा बोलते बरं का अस्मिताशी. अस्मिता सायलीला टाळण्यासाठी म्हणते तन्वी तुझा कोर्स कसा चाललाय. मग ही प्रिया म्हणते मस्त चाललाय. पण तरी सायली तिच्याशी बोलते अस्मिताशी आणि म्हणते मी ना खिचडी करायला घेते, अस्मिता ताई तुम्ही खाणार का. आता तरी पण अस्मिता तिला काहीच बोलत नाही. मग कल्पनाताई म्हणतात तुला खायची आहे का साबुदाण्याची खिचडी अस्मिता, म्हणजे तशी तुला दुसऱ्यांच्या हातची नको असेल तर मी करते तुझ्यासाठी. अगं मी बनवेल तुझ्यासाठी खिचडी. पण आता जेव्हा कल्पनाताई असं बोलतात तेव्हा अर्जुनला राग येतो. आता तो काहीतरी बोलणार असतो आणि तिथेच त्यांनी हा एपिसोड पूर्ण केलाय प्रेक्षकांनो. जरा मालिका लांबते हे तितकंच खरं आहे, पण आता बघा हा एपिसोड इथे संपलाय. म्हणजे आता कल्पनाताई म्हणतात मी बनवली असती तुझ्यासाठी आणि त्यांनी एपिसोड संपवला. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत प्रिया आणि अस्मिता मिळून लहान मुलांसारखे प्लॅन करतायत आणि सायलीने उपवास मोडला म्हणून काहीतरी आपलं ते खरकटं टाकलंय त्यांनी तिथे त्या किचनमध्ये आणि तो आळ सायलीवर घेतलाय की हिने एकादशीचा उपवास मोडला. मग सायलीला येतो राग, ती लगेच सोक्षमोक्ष करायला जाते आणि प्रियाच्या खोलीत पडलेले मुरमुरे सगळे एका सुपलीत भरते केर काढून आणि या कल्पनाताईंना दाखवते की मी ने उपवास मोडला. सायलीने प्रियाच्या खोलीमधलं सगळं खरकट त्या कल्पनाताईंना दाखवलं आणि म्हणते आई मी उपवास मोडला नाहीये, प्रियाने माझ्यावर आळ घेण्यासाठी हे सगळं खोटं बोलली आहे आणि त्यातनं तिने उपवास मोडलाय हे दुसरं खोटं बोलली आहे. त्यामुळे आता हा सोक्षमोक्ष झाल्यावर कल्पनाताई प्रियाला काही शिक्षा देतात का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनो आजचा हा एपिसोड तसा बराच होता असं म्हणायला हरकत नाहीये. आता यापुढचा एपिसोड रिव्ह्यू नक्की बघा लग्नानंतरचा. आणि आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये एक इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे, तो ट्विस्ट बघायला तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. प्रेक्षकांनो आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये एक इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे, तो बघायला तयार आहात ना. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची. उद्या भेटूयात पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.